रात्री 1:30 वाजता पोहोचलोय. पाऊस खूप आणि बरं झालं बुकिंग होतं हॉटेलचं, त्यामुळं त्रास झाला नाही. 1:30 वाजता आलो आणि सगळं काही जसंच्या तसं ठेवून रात्री जेवलेलो आम्ही साताऱ्यामध्येच 9:30च्या आसपास. आणि ढाब्यावरती दाल तडका, दाल फ्राय, रोटी खाऊन आम्ही आलो इथपर्यंत. पण पाऊस तर खूप होता, खूप म्हणजे खूप त्रास झाला. कंटिन्यू कोल्हापुरातून निघालोय मॅकडॉनल्ड सोडल्यानंतर जो पाऊस झिरझिर चालू झालाय तो इथपर्यंत आमच्या पाठी सोबत होता. आणि आता असं मला वाटतं की जरासा पाऊस थांबलेला आहे. आता आपण जाऊया बाहेर आणि महाबळेश्वरला थोडंसं एक्सप्लोअर करूया. 31 प्लेसेस आहेत, 31 जागा आहेत इथं फिरण्यासारख्या. बघूया किती होतात, 2, 4, 5 ज्या जागा होतील ते एक्सप्लोअर करून दाखवतो. आणि उद्या सकाळी जाणाऱ्या प्रतापगडावरती सूर्योदयाचा एक शूट करायचा आहे तिथून, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आयुष्यभराच्या आठवणी सोबत राहतील. आणि आता तुम्हाला दाखवतो रूमची अवस्था आपली. हे बघा, हे अजून अंथरुणात आहेत. आणि तुम्हाला माहित आहे हे नेहमीच आहे, आपण बघितलंय नेहमी, हे नेहमीच आहे. आणि आता बघा हे रूम कसं झालंय. आता ही दोघं जण आलेत ATM वरून. आणि तुम्ही गंगू तयार झालाय जायसाठी? रेडी आहे तुम्ही? दाखवा बघूया, दाखवा की बघूया. हे बघा, हे बघा, ह्यो माणूस जायला तयार आहे. बघा, ही असला धंदा आहे आमचा ह्यो. आम्ही कोल्हापूरची माणसं अशीच आहे, सकाळी रात्री संध्याकाळी हे सगळं असंच. हे बघा, हे उड्या कसं मारला आहे बघा. ही आमची परिस्थिती बघितला. पावसात एवढं भिजलोय, ड्रायरनं काय सुकवतोस बाबा तू? ग्लोव्ज. आणि हा माणसामुळं प्रत्येक राईडला लेट होते. खरं आज माणसानं भावा 1 नंबर काम केलंय. हे तयार झालंय सगळ्यात अगोदर जाऊन. हा, दिस इज कॉल रायडर्स लाईफ मराठीत. ह्याला म्हणतात वाहनधारकाची आयुष्य, जीवनशैली. अमरदीप तुम्ही येणार नाही आहे? आम्ही सोडून जाणार बाबा. हा हा. तर भावानू, हे आहे अमन हॉटेल महाबळेश्वरचं. आणि आम्ही आता रूममधून आलो आहे रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या. सकाळी सकाळी गर्दी तर एवढी काय नाही आहे, पण इथं आहे ऑमलेट पाव, बुर्जी पाव, जसं आपल्या कोल्हापुरात असतं तसंच. आणि मी सांगितले त्यांना खिमा आणि पराठा. तर 4 लोक अजून यायचीच आपली. पण एक तुम्हाला गंमत दाखवतो. हा जो आहे ना मारी, हा कोल्हापुरातून निघताना लेट असतो, टॉयलेटमध्ये तासभर असतो. पण आज हा सगळ्यात अगोदर तयार झाला, ATMला गेला, पैसे काढून आणले. आणि तौफिक बाबा पण आल्यात ऑलरेडी तयार होऊन. तर खिमा पराठा ऑर्डर केल्या 3, खाऊया. आणि तुम्हाला दाखवतो मी कसा आहे इथला खिमा परोठानं कशी टेस्ट आहे त्याच्याबद्दल पण चर्चा करू आपण. ती चौघं पण यायची आहेत. हे आले अश्विन अग्रवाल. आता हे आहेत इसरार भाई, जे आम्हाला नाश्ता प्रोव्हाइड करणार आहेत. आता खिमा आणि पराठा म्हणले 10 मिनटं लागतील. सर्विस पण सांगतो, टेस्ट कशी आहे ते पण सांगतो, आणि खिमा पराठा महाबळेश्वरचा कसा आहे ते पण तुम्हाला सांगतो. तर नाश्ता आलेला आहे 40-50 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, असंच म्हणू शकतोय. हा आहे खिमा, हा आहे पराठा, आणि अमरदीप खात आहेत ऑमलेट. आणि हे काय ऑलरेडी संपवलेच, यायच्या अगोदर संपलेलं भाव त्यांना. आणि हे कंटिन्यू फोनवर आहेत. नाश्ता करून जाऊया आता, बघूया कुठं जातो आम्ही, आणि त्यानंतर आपण बोलू. नाश्ता माझा संपलाय. मी 1 पराठा घेतलाय, खरोखर सांगाल मी 1च पराठा खाल्ला. आता मी तुम्हाला दाखवतो की कुणी कुणी किती पराठे खाल्ले. काउंट करा फक्त तुम्ही. मगाशी तुम्ही बघितलं ना ऑमलेट खाल्लाय ना, आता बुर्जी घेतलाय. 4 पराठे झाल्यात. नाही, 4 पराठे 2 ब्रेड, 4 पराठे 2 ब्रेड. ह्यानं 3 पराठे खाल्ल्यात. सगळी त्याचा किमा संपलेला आहे. हा भावना नाही, ह्याने 1च खाल्लाय पराठा आणि थोडं संपलंय. तिकडे काय मशीन चालू आहे, गिरणीचा पट्टा कंटिन्यू फिरायला लागलाय. भावानो, 5वा पराठा आहे आणि दुसऱ्याचा खिमा पण योग आला. तिसऱ्याचा अमरदीपनं ऑमलेट संपवलाय, त्यामुळे काही इश्यू नाही अमरदीपचा. पैसे सगळे वसूल करतात ते, अजिबात सोडत नाही काय अजिबात.
ह्याला नाश्ताच केला नाही बोलतो. तू नाश्ता केला नाहीस का रे? नको होय. 4 पराठे दाबला याने. म्हणजे अशा रीतीनं आम्ही सगळ्यांनी नाही म्हटलं तरी 20-22 पराठे खाल्ले असतील की. हा तेवढं खाल्ल्यात. ठीक आहे भाई, आता चला कुठेतरी एक्सप्लोर करूया आपण. कोर्स स्टार्ट केल्यात गाड्या आता. आणि आता सगळ्यांचं म्हणणं असं आहे की वेण्णा लेकला जाऊया पहिला. तर गाड्या सगळ्यांनीच कोर्स स्टार्ट केल्यात, हेल्मेट चढवलीत आणि जॅकेट हे सगळं भिजल्यामुळं ते काही केलेलं नाही. आता मी इथं टाकतो वेण्णा लेक आणि आपण निघूया जरा महाबळेश्वरचं दर्शन करूया. आता ह्या गाडीचा एक प्रॉब्लेम झाला आहे की ती गाडीची बॅटरी डाऊन झालेली आहे. त्यामुळं मला ह्या जुन्या गाड्या आवडत नाहीत अजिबात. झाली बाबा नशीब चालू, नशीब चालू झाली गाडी ती. चला आपण निघूया आता वेण्णा लेकला. मस्त थंड हवा आहे, एक नंबर हवा आहे, मस्त थंड आहे. आणि आता मला गुगल मॅप सांगते 3.7 किलोमीटर आमच्या हॉटेलपासून आहे आणि मला इथून घ्यायचं लेफ्ट. बऱ्यापैकी पॅन्डेमिक नंतर चालू झालेलं आहे महाबळेश्वर आणि टुरिस्ट पण आहेत बऱ्यापैकी. हा वेण्णा लेककडे जातो रस्ता. अजूनही इथून 2.4 किलोमीटरवरती वेण्णा लेक आहे आणि महाबळेश्वर मंदिरही तिकडे आहे असा तिथं बोर्ड लागलेला. आता जाऊया आपण फटाफट आणि बघूया की वेण्णा लेक हा काय प्रकार आहे आणि किती सुंदर आहे ते. आणि आमचे जीके म्हणत होते की काय आपण आंघोळ वगैरे करायची आहे का त्या लेकमध्ये. मी म्हटलं बाबा ह्या थंडीत कोण आंघोळ करेल. समीर भाई उर्फ सॅम पुढे जाताना. बरं झालं रात्री आम्ही पोहोचलो, 1:30 वाजता पोहोचलो असेल. थोडा त्रास झाला असेल पण एक गोष्ट अशी झाली की सकाळी उठल्यानंतर फ्रेश झालो आणि फिरण्यासाठी भरपूर वेळ आज मिळेल आम्हाला असं मला वाटतंय. आता बघूया आज दिवसभरात आपण किती फिरतो आणि वेण्णा लेकवरनं कुठं जातो. अपडेट देत राहीन मी, व्हिडिओ सोबत राहा तुम्ही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की मराठीचा व्लॉग हा आपल्याला आवडला का. काय मी आहे असं आपलं हिंदीमध्ये सॉरी जरासं खड्डे आले त्यामुळे आवाज क्रॅक झाला असेल. हिंदीमध्ये कंटिन्यू करावं मी. मला असं वाटतं हीच वेण्णा लेक असावी. हा हे तौफिक भाई आमचे गेले पुढे आणि मी अजून 1 किलोमीटर वेण्णा लेक दाखवते. पण मला असं वाटतं ही जी समोर आता वेण्णा लेक सारखीच काहीतरी दिसत लेक आहे मोठी तर तीच असेल अमरदीप. मला क्रॉस करून पुढे जाताना आज सगळ्यांचा मूड फार छान आहे कारण झोप चांगली झालेली आहे, नाश्ता पण चांगला झालेला आहे आणि रायडिंगसाठी तयार आहेत कॉप रायडर्स. तर मिळूया आपण सगळी मिळून पूर्ण महाराष्ट्र आणि भारताला एक्सप्लोर करायचं आहे आणि आपलं ध्येय तेच आहे. त्यामुळे मी कधी कधी नाही नेहमी हिंदीमध्ये ब्लॉग करतो कारण मला भारताला दाखवायचं आहे की कोल्हापूर काय आहे आणि महाराष्ट्रात किती गोष्टी आहेत. एक डोक्यात प्लॅन आहे महाराष्ट्र दौऱ्याचा, बघूया कसं पॉसिबल होते. तुमच्यासमोर नक्की आयडिया ठेवेन, तुम्ही कमेंट्स करून मला सांगा की त्यात आणि आपण काय करू शकतोय की पूर्ण भारतात जेणेकरून जगाला आपण दाखवू शकतो की महाराष्ट्र किती सुंदर आहे आणि महाराष्ट्रात पर्यटनाच्या किती गोष्टी आहेत. सॉरी ही ती लेक नाही आहे पण एक छोटंसं डॅम किंवा लेक असू शकतं. हे तुम्ही जर दिसत असेल तुम्हाला तर हे आहेत आमचे जीके KTM लवर आणि माझ्या पाठीमागं आहेत आता साहिल भाई द मारी पल्सर लवर.
ही गुगल आंटी म्हणत्या की तुम्ही पोहोचलाय. आता ही वेण्णा लेक जवळ आपण पोहोचलोय. चांगली एक्सप्लोअर करूया. ही वेण्णा लेक आहे. आता इथं बोटिंगची पण व्यवस्था होती, पण मला वाटते तिकडे बोट आहे ती एक. आता थोडंसं बघूया आणि मी बघतो काय काय आहे वेण्णा लेकमध्ये. हे लॉकडाऊनमुळे बोटी आणून टाकल्यात वाटतं सगळ्या इथे. सगळे माप्रो सगळ्या बोट्स बाहेर आणून ठेवलेल्या आहेत त्यांनी. बहुतेक टुरिंग बंद आहे असेल, पण ही आहे ती लेक. म्हणजे हा महाबळेश्वरचा रंकाळा. हा अमरदेव, हा महाबळेश्वरचा रंकाळा आहे. ठीक आहे. आता बघूया. इथं आपल्याला तर फिरण्यासाठी काय नाही आहे. बोटिंग सगळं बंद आहे. अमरदीप म्हणतात फिरण्यासाठी एक नंबर आहे. आता बघूया काय आहे इथं. अथांग पाणी आणि तिकडे त्या बाजूला काहीतरी आहे. बहुतेक मी चुकीच्या मार्गाने आलो काय. आपण चुकीच्या मार्गाने आलो काय. असो, पण एकांत आहे, आपण करू शकतो इथं काही पण फोटोशूट. वेण्णा लेक, महाबळेश्वर, कॉप रायडर्स पोहोचलेले तिथं. आता त्या बाजूला पण बोट्स बाहेरच आहेत, म्हणजे इथं बोटिंग बंद आहे सध्या. काय चाललंय हे. होय, काय चाललंय. फोटो कॉपी. तो यूट्यूबवर